आताच 3,000 रुपये आले लाडक्या बहिणींना. हो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा. आता तुम्ही म्हणाल की 344 कोटी रुपये आलेले आहेत आणि ते तर फक्त ऑगस्ट हप्त्याचे आलेले आहेत. मग 1,500 रुपयेच खात्यामध्ये येतील ना, 3,000 रुपये कसे काय आले? तुमचं म्हणणं बरोबर आहे. चला स्पष्ट करून सांगतो. हे बघा काय झालेलं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना ना जुलैचा हप्ता मिळाला नव्हता तेव्हा. मग आता त्या काही कारण असू शकतं, आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा काही कारणाने ते पैसे आले नसतील. तर ते 1,500 रुपये जुलैचे आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये झाले 3,000 रुपये. तर या 2 महिन्याचे एकत्र त्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये दिले जात आहे. आणि ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत त्यांना मग ऑगस्टचे 1,500 रुपये दिले जात आहे. झालं क्लिअर? तर अशी ही अपडेट होती. त्यामुळे ऑगस्टचे 1,500 रुपये मिळत आहे. 3,000 रुपये त्या बहिणींना मिळेल ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजे मागील हप्ता थांबलेला होता त्यांचा. ते 1,500 आणि हे 1,500 झाले ना 3,000 रुपये. तर अशा काही बहिणींना 3,000 आणि ऑगस्टच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे येत आहे.